परभणी येथील घटनेचे पडसाद राज्यात उमटण्यास सुरुवात झाली आहे. संविधान विटंबना केल्याप्रकरणी परभणी येथे घडलेल्या घटनेवरून सोलापूर शहरात आज मोर्चा काढण्यात आला. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. दिवसभर शहरात या अनुषंगाने कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र काही समाजकंटकांनी आणि अज्ञातांनी शेवटी संध्याकाळी एसटीला लक्ष्य केले. 3 एसटी बसेसच्या काचा फोडल्यामुळे एसटी महामंडळाचे सुमारे 40,000चे नुकसान झाले. सुदैवाने या दगडफेकीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान सोलापूरहून साताऱ्याकडे जाणाऱ्या तसेच सोलापूरहून शिवाजीनगर, पुणे आणि तुळजापूरहून सोलापूरकडे येणाऱ्या या तिन्ही एसटी बसेसवर अज्ञातांनी दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये एसटीच्या काचा फुटल्या. सोलापूर सातारा या एसटी बसला सम्राट चौक येथे, तर सोलापूर पुणे आणि तुळजापूर सोलापूर या बसला डीमार्ट येथे लक्ष्य करण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पंचनामा करून सदरच्या बसेस पोलीस बंदोबस्तात मार्गस्थ झाल्या. त्यानंतर सोलापूर बस स्टँडवर आणि एसटी सोबत पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलीस याबाबत अधिक माहिती घेत आहेत.